एक महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। राधानगरी धरण हे 99% भरलंय। जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेले। पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फुटावर पोहोचली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये चाललेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 99% भरलंय। जिल्ह्यातील चित्रा जगमहट्टी प्रकल्प 100% भरलेले आहेत। तर पंचगंगेच्या काठावरून अमर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहे। अमर, सद्यस्थिती काय आहे? प्रशासनाकडून काय सांगण्यात येत आहे विसर्गाच्या पार्श्वभूमीवर? राधानगरी धरण जरी भरलं असलं तरी पंचगंगेची पातळी झपाट्याने वाढत आहे, कारण भोगावती नदीमध्ये राधानगरी धरणाचं पाणी येतं। त्यामुळे राधानगरी धरणातून पाणी बाहेर पडल्यानंतर पंचगंगेच्या पात्रा शेजारी राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्कता इशारा आहे। रात्रीपासूनच जिल्हाधिकारी असतील, महापौर असतील, आयुक्त असतील यांच्या बैठका चालू झाल्या आहेत आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी नागरिकांना सतर्क राहण्याची व्यवस्था करण्याची व्यवस्था सुरू केलेली आहे। कारण पंचगंगा ही तिसऱ्यांदा पात्राबाहेर आलेली आहे आणि पंचगंगाचा आपण दृश्य पाहत असाल पूर्ण पात्राबाहेर आहे। मी ज्या ठिकाणी उभारलो त्यावेळी पाणी आता झपाट्यानं शहराच्या दिशेने येताना दिसतंय, परंतु कोल्हापूर शहरामध्ये उघडीप आहे। धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असल्यामुळे पाणी हे नदी पात्रात वाढत आहे। त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेची भूमिका घेतली आहे। अगदी अमर, पुढे हवामान विभागानं पावसासंदर्भात कोल्हापुरात काय शक्यता वर्तवलेली आहे? त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कशा उपाययोजना करण्यात येत आहेत? प्रशासनानं अतिशय चोख भूमिका घेतलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी, कारण नदी पंचगंगा ही शहरातून वाहते, त्यामुळे शहरातील काठावरच्या नागरिकांना, कारण जे गणपती करणारे कारागीर आहेत ते बापट कॅम्प असतील, त्याचबरोबर शाहूपुरीतील असतील, ह्या ठिकाणच्या नागरिकांना ही सतर्कता इशारा दिलाय आणि प्रशासनानं सतर्कता इशारा दिल्याबरोबर त्यांची टीम ही त्या ठिकाणी तैनात आहे आणि व्यवस्था करण्यात पुढाकार घेत आहे। जी अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। राधानगरी धरण 99% भरलंय। अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर आहे। 32 फुटांवर ही पाणी पातळी पोहोचलेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापुरात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। धरणं भरलेली आहे, विसर्ग सुरू आहे। घेऊयात उर्वरित